विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकवी तथागत गौतम बुद्ध, तसेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आताच आपण त्रिवार पंचांग प्रणाम करून आपल्या या रोजच्या वंदनेच्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालेले आहोत. सर्व भिक्खू संघाला सुद्धा माझं वंदन आहे आणि आपल्या सर्वांना जय देऊ. आता आज मला सांगितलं की तुम्ही काहीतरी बोला. ठीक आहे, बोला. बंदीची आहे, बंदीच्या समोर बोलायला समोर मिळाली, चांगली गोष्ट. आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलेला धर्म एवढा चांगल्या प्रकारे आहे, जगात या धर्माला तोड नाही आहे. आता बंदीने सांगितलं की बुद्ध धर्म संघाच्या पुढे काहीही नाही. बाबासाहेबांमुळेच आपल्याला बुद्ध धर्म संघाच्या ओळखीमध्ये टाकलेलं आहे. आणि मग बाबासाहेबांना माहित होतं की माझा समाज गरीब आहे, अडाणी आहे. आणि ह्या लोकांना मग सांगायचं तर बाबासाहेबांनी काय केलं, आपल्यासाठी एक ग्रंथ लिहिला जो ज्याला बोधाचं संधान म्हणतात. बुद्ध आणि त्यांचा धर्म, आणि सर्व जनतेसाठी, सर्व लोकांसाठी जगाने त्याचा लाभ घ्यावा आणि आपलं जीवन सुखी करण्यासाठी संधान लिहिलंय. भारतीय राज्यघटना. या दोन्ही गोष्टीचा आपण स्वीकार केला पाहिजे. या दोन्ही गोष्टीच्या तत्वावर आपल्याला चालावं लागणार आहे. बाबासाहेबांनी जे केलं ते अशा प्रकारे केलेलं आहे की आजच्या घडीला नवीन बुद्ध कसा असला पाहिजे आणि त्या बुद्धामध्ये काय काय क्वालिटी असल्या पाहिजे बाबासाहेबांच्या जीवनातून आपल्याला कळतात. बाबासाहेबांना आधी काही केलं, फक्त शिक्षण 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 झालं आणि ते एवढं शिक्षण घेतलं की जगाला त्यांच्या कुठेच नाही. शिक्षणाचा टोक घातला बाबासाहेबांनी, हे आपल्याला शिकायला मिळते. दुसरं, त्यांनी जी करुणा केली ती करुणा अशी केली की बुद्धाची करुणा प्रत्यक्षात प्रत्येक जीवाच्या लाभासाठी, मनुष्य मात्राच्या लाभासाठी आहेच आहे, पण प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, वनस्पतीच्या, संपूर्ण विश्वाच्या लाभासाठी आहे. आणि हे कायद्याच्या स्वरूपात आपल्याला सगळं समजते. आज झाडाची फांदी तोडायची असेल तर आपल्याला नगरपालिकेमध्ये जावं लागते, सरकारची काय मुभा घ्यावं लागते आणि ते विशेष लोकांकडून तोडून घ्यावं लागते. 6 सुद्धा तोडायचा आपला अधिकार नाहीये. हे संविधान बाबासाहेबांमध्ये की सगळ्यांना जीव प्रिय आहे, सर्वांना जीव प्रिय आहे आणि सर्व शिक्षेला घाबरतात, दंडाला घाबरतात. आणि म्हणून मग बाबासाहेब म्हणतात हे जर असं असेल तर मग आपल्या जीवासाठी आपण कसं सांभाळलं पाहिजे. आपला जीव कसा दुसऱ्याचा जीव, दुसऱ्याचा जीव कसा आपला जीव, म्हणून ते संविधान दिलेलं आहे. आणि मग हे संविधानच पुढे पडत नाही, म्हणून अनुशासन त्याला आपलं बुद्धांचा धर्म. माणसाला, प्रत्येक माणसाला अनुशासन असलं पाहिजे. आणि मग बाबासाहेबांच्या आपल्याला शिक्षण, आपल्याला शिक्षणातून त्यांच्या वागण्यातून सगळं कळते. त्यांनी मैत्री अशी दिली की जगात अशी मैत्री नाही, बुद्धाशिवाय दुसरी बाबासाहेबांची मैत्री आहे. करुणा, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा हे ब्रह्मविहार आहे. बुद्धाच्या औषध आहे 24 तास असं आपल्याला ते दिलेलं आहे, शिक दाखवून दिलेलं आहे. त्यांनी घरात त्यांच्या खायला नसायचं, पण कसं दाखवून त्यांनी कशी करुणा केली ती. अशी करुणा जगामध्ये सर्वांना करुणा आहे हे बाबासाहेबांनी त्यांच्या वागण्यातून शिकून गेले. आणि मग म्हणतात की असं घरात असं काय करावं लागतं. आणि म्हणून सांगायचे ते की त्यांच्या घरामध्ये, ते लहान असताना त्यांच्या घरामध्ये धार्मिक वातावरण होतं. लक्षात, ते म्हणतात माझ्या घरामध्ये धार्मिक वातावरण होतं. माझ्या घरामध्ये अभंग ओळ्या म्हणल्याशिवाय आमच्या घरामध्ये कोणी, म्हणजे त्यांना जेवण मिळत नसतं. बाबासाहेब कधी कधी बाबासाहेबांना चुकले तर त्यामुळे त्यांचे ती वडील काय करायचे, त्यांची हे घ्यायचे, खबर घ्यायचे का आला नाही म्हणून. अशा अवस्थेमध्ये ते काय झालं, धार्मिक वातावरणामध्ये ते पुढे गेले. आणि मग पुढे पुढे त्यांना ते कळलं की ते धार्मिक वातावरण सुद्धा तेवढं चांगलं नाही आहे, चांगलंच नाही आहे. म्हणून धार्मिक वातावरण तर पाहिजेच पाहिजे माणसाला, पण ते कसं असलं पाहिजे की मग त्यांनी कृष्ण गुरुजींनी त्याला ते पुस्तक दिलं होतं, गौतम बुद्धाचे चरित्र म्हणून, आशियाचा प्रकाश.
ती पुस्तक वाचल्यानंतर त्यांना कळालं की आपणाला जर आदर्श घ्यायचा असेल, आपल्याला कोणाला गुरु म्हणायचा असेल, आपल्याला कोणाची पूजा करायची असेल, तर मग तो कसा असला पाहिजे, आपण असल्यापेक्षा आपल्यापेक्षा थोडा चांगला असला पाहिजे. आणि मग त्यांनी बघितलं सगळे, आपण म्हणतो ना बाबासाहेब सर्व धर्माचे अभ्यास केला, ग्रंथाचा अभ्यास केला. बाबासाहेबांना हे बघायचं होतं उत्तम दर्जाची क्वालिटी काय, उत्तम दर्जाचा माणूस कोण आहे, उत्तम दर्जाचं जीवन कोणाचं आहे. आणि मग त्यांना कळलं की बुद्धाचं. आणि त्यांची शिकवण काय, तो धर्म आहे. धर्म म्हणजे काय, एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी किंवा सर्वांशी एकमेकांशी येणारा संबंध कसा असला पाहिजे, उचित व्यवहार असला पाहिजे. हा त्यांचा धर्म शिकवले. आणि संघ त्यासाठी काय, त्या मार्गावर राहून झालेली लोक आहेत. त्यांच्या 8 लोकांच्या 4 पायऱ्या आहेत, आपण मध्ये घेतो. तर हे असं बाबासाहेबांनी का शिकवले की प्रत्येक जीवाचा लाभ होताना जीवनामध्ये त्याच्या जीवनाचं महत्व कळायला पाहिजे. आणि त्याच्याकडून लोकांची सेवा झाली पाहिजे, लोकांकडून त्याची सेवा झाली पाहिजे. हा लक्षात, हा उचित व्यवहार शिकवला बाबासाहेबांनी. आणि मग मी त्यांना कोण सांगितलं, बुद्ध धर्म सांगितलं. मग त्यांनी काय केलं, पहिला भक्तीचा मार्ग सोडला, तो चांगला नाही. पहिले सर्व चरित्र त्यांनी सोडून गेले, चांगले नाही म्हणून. आणि मग कोणती चरित्र त्यांनी बघितलं, मग त्यांच्या लक्षात सम्राट अशोक होऊन गेले. आणि सम्राट अशोक काय केलं, सगळं भारत देश युरोप खंडापर्यंत, इकडे ब्रह्मदेश, इकडे श्रीलंका, तिकडे चायना, इथपर्यंत सगळ्या बुद्धाचा धर्माचा प्रचार आणि प्रसार केला होता. सगळे बुद्धिस्ट करून टाकले सम्राट अशोकांनी. बाबासाहेबांनी सगळं कसं घेतलं, जशाला कसं घेतलं. काय घेतलं, तर इथं तलवार उचलायची काम नाही, इथं मारामारी करायचं काम नाही, इथं भांडण करायचं काम नाही. हे सगळं कशातून येते, आपल्या वागण्यातून. आणि मग त्यांनी सम्राट अशोकांनी एवढं केलं. आणि मग त्यांना कळालं की बुद्ध म्हणजे काय चीज आहे, त्यांचा धर्म म्हणजे काय चीज आहे, त्यांचा संघ म्हणजे काय चीज आहे. आणि मग हे त्यांनी काय केलं की सगळ्या लोकांना समजण्यासाठी ते बुद्धाने त्यांचा धर्म लिहून ठेवला. आणि त्याच्यामध्ये असे 101 फॉर्म्युले दिले आहेत, आपण तिकडे बघतच नाही. पण त्याच्याही प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब काय लिहून दिलं की बुद्धाला ग्रहत्याग का करावा लागला, म्हणजे सिद्धार्थ गौतमाला ग्रहत्याग का करावा लागला. आणि मग त्यांनी त्याच्यावर उत्तर त्यांनी बाबासाहेब दिलं त्याच्यामध्ये की त्यांना असं जायची काही गरज नव्हती. एवढी इंडियामध्ये पहिलं भावामध्ये एवढे ते म्हणजे चांगले औषध होते, पण त्यांना ते का सोडावं लागले, तर इथे संघर्ष पेटला होता रंगीच्या पाण्यामध्ये. आणि ते पाण्याचा संघर्ष मिटवण्यासाठी त्यांनी शांततेचा मार्ग सांगितला, लोकांना पटला नाही. आणि म्हणून त्या संघर्षातून त्यांना ते ग्रहत्याग करावा लागला. आणि ती केल्याच्या नंतरही त्यांना नंतर सांगितलं आलं की तुमचा तो प्रश्न मिटला आहे, तुम्ही जाऊ शकता. पण तथागत म्हणतात, त्याच्यावर सिद्धार्थ म्हणतो की हा प्रश्न माझ्या पुढे विशाल झालाय, या जगाचा प्रश्न झालेला आहे. जगामध्ये हेच चाललेलं आहे, बापाचं लेकाचं पटत नाही, आई मुलाचं पटत नाही, भावाचं पटत नाही, बहीण भावाचं पटत नाही आहे, कुणाचं सासू सुनाचं पटत नाही, नंतर भावजाचं पटत नाही. हे जर पटवायचं असेल, हे जर शांत सगळ्यांना हे करायचं असेल, तर मला काहीतरी याच्यावर उत्तर शोधायला लागेल. आणि म्हणून त्या तथागतांनी सगळ्या पहिले जेवढे काही भक्ती मार्ग होते, आताचे नाही ते पहिले होते, सगळे भक्ती मार्ग, सगळे ध्यानाचे मार्ग सगळे पाहून त्यांच्या लक्षात आलं की ह्याच्यात काही असं उत्तर नाहीये. आणि म्हणून त्यांनी नंतर स्वतःच्या चिंतनातून बाबासाहेबांनी सिद्धार्थाचे लक्षण सुरुवातीला लक्ष तिथे दिलेलं आहे की ते तिथे जांभळाच्या झाडाकडे बसले होते. त्यांनी मैत्री भावना केली होती. ती मैत्री भावना आठवून मैत्री भावनेच्या झाडातून त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं. त्याला आपण म्हणतो संबोधी, सम्यक संबोधी. आणि बाबासाहेबांना सम्यक संबोधी म्हणजे काय, तर सम्यक संबोधी म्हणजे बाबासाहेबांच्या भाषेमध्ये बुद्धाने त्यांच्या धर्मामध्ये दिलेलं आहे, माणसाला दुःख निर्माण कसे होतात हा पहिला प्रश्न आहे. आणि या दुःखावर बिनचूक उत्तर शोधणं म्हणजे याला म्हणतात सम्यक संबोधी. ही सम्यक संबोधी त्यांनी 45 वर्ष लोकांना दिली. प्रत्येक माणसाला त्याच्याकडे कोणी हो, श्रीमंत हो, गरीब हो, राजा हो, भिकारी हो, संन्यासी हो, कोणी हो, एक हरवण्याच्या संतानी हो, ज्यांना ज्यांना वाटायचं माझं जीवन सुखी व्हावं, तथा
तथागतांना विनंती करायची आणि तथागत त्यांना ते शिकवायचे आणि त्याला आपण म्हणतो पंचशील. या पंचशिलामध्ये तथागत म्हणतात विश्वातलं सगळं रहस्य राहिलेलं आहे, संपूर्ण विश्वाचं रहस्य राहिलेलं आहे. हे पंचशील जो पालन करायला सुरुवात करतो, पाळायला सुरुवात करतो, त्याने भगवान म्हणतात जिथून त्याची सुरुवात झाली तिथून त्याला त्याचा लाभ भेटायला सुरुवात होतो. आणि तो असा लाभ की त्याचा लाभ तुम्ही मोजू शकणार नाही, पैशात मोजू शकणार, कशात नाही. म्हणून त्या पंचशिलाला तथागतांनी एवढं महत्व दिलेलं आहे. आणि मग नंतर सम्राट अशोक सुद्धा ते प्रत्येक शिलालेखावर पंचशील लिहिलेलं आहे की प्रत्येक जीव पंचशिलाचं पालन करतो की नाही. तथागतांच्या नंतर 300 वर्षांनी सम्राट अशोकाने जागोजाग लिहून ठेवलंय की पंचशिलाचं पालन झालं पाहिजे, सर्व जीव सुखी झाले पाहिजे. आणि म्हणून सम्राट अशोकाने सुद्धा रस्त्याच्या कडेने झाडे लावले. 1-1 किलोमीटरवर काय केलं, पाण्याच्या विहिरी पडल्या, 3-3 किलोमीटर दवाखाने फुगत. आज तेच बाबासाहेबांसाठी केलेलं आहे. बाबासाहेब काय केलं, जसं आहे तसं पाहिलं, तसंच घेतलं, तसं पण केलं. आजच्या घडीला बाबासाहेबांनी आपल्याला सर्व काही सुख सोय दिलं. आपल्याला कोणा रानावर जायचं नाही, जंगलात जायचं नाही, आपण आहोत त्या ठिकाणी. बाबासाहेबांनी शिकल्याप्रमाणे जे काही शिकवलं ते चांगल्या पद्धतीचं आचरण करून आपलं जीवन सुखी करायचं आहे. आणि लक्षात आजच्या घडीला बाबासाहेबांनी खरंच कोणाला उपाशी मारेल असं काही केलं नाही. प्रत्येक जीवाला आता सरकार सुद्धा जे काही पगारी चालू केल्या, वेगवेगळ्या पगारी आहेत, वेगवेगळे लाभ आहेत, दवाखाना फ्री. आणि आता तर ते आरोग्यात चालली आहे की मोदी सरकारने 5 वर्ष लोकांना राशन फ्री 35 किलो. ही बाबासाहेबांची पिढी आहे, त्यांची ती करुणा आहे, त्यांची ती मैत्री आहे. त्यांनी सगळ्यांना देऊन ठेवलं. आज ते सगळ्या लोकांना देऊन भाग पडतोय आणि सर्व लोकांचा लाभ होत आहे. पूर्वी असाच लाभ होत नाही. तथागतांची शिकवण चांगल्या प्रकारे पालन करण्यात येईल, तिथे तिथे लाभ होईल असा पाठीमागचा इतिहास सांगतो. आणि तोच इतिहास बाबासाहेबांचा घडवलेला आहे. आता बाबासाहेबांचे युग आहे. बाबासाहेब म्हणतात हे जे आता आलेली बुद्ध धर्माची लाट परत जाणार नाहीये, ही लाट आता पुढे पुढे काय विषाणू घेणार. याची मी अशी कृती ठोकलेली आहे, ही कृती कोणी सुटू शकणार नाही. आणि हे सगळ्यांना कळल्याच्या नंतर इथला एक ना एक माणूस बुद्ध धर्माचा काय होतो उपासक होईल. आणि सगळ्या शेवटी काय न ऐकणारे लोक, न मानणारे लोक, जे बुद्धाचा तिरस्कार करतात, बाबासाहेबांचा तिरस्कार करतात, त्या लोकांना सुद्धा बुद्ध धर्म स्वीकार केल्याशिवाय भाग राहणार नाही असं बाबासाहेब सांगितलं. आणि हीच घटना घडत आहे. पुढे पुढे चालून सर्व जीवन करतात आमचं सुख कशात आहे. आम्हाला सगळ्याला आपल्याला सगळ्याला समजत आहे की सुख कशात आहे. सुख कठीण नाही, आपल्या वागण्यात आहे, आपल्या चांगलपणात आहे, चांगल्या वागण्यात आहे. आणि त्याला तर धर्म सदाचार म्हणतात. हा सदाचार आपल्या सर्वांच्या अंगी उतरो, आपल्या सर्वांचा लाभ हो अशी सदिच्छा बाळगून मी या देह लांबून थोडंसं पूर्ण करतो आणि आपल्या सर्वांना जय म्हणतो.